शर्टाला कुशीत घे तुझ्या आणि शांतपणे झोप. असं वाटेल मी आहे तुझ्याबरोबर. या माणसाबरोबर आता संसार करता येणार नाही, मी याच्याबरोबर राहू शकणार नाही वगैरे वगैरे. ऍक्च्युली काय माहिती ना मिस अनामिका, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीच आहे. खरं सांगू का, माझं आणि मिस अनामिकांचं नातं आता अर्थहीन झालं. आता भावनांमध्ये गुंतू नकोस पुन्हा. त्याला त्याच्या आयुष्यात तू नकोयस हे स्पष्ट सांगितलंय त्यानं. आता पुन्हा नको हे सगळं. हो का? हे सगळं आपण स्वतः करून सवरून मग बोलताय हे विसरू नका. बरं ऐका ऐका, प्लीज भांडू नका. एक काम करूयात, मी मम्माला फोन करते आणि तिला असं सांगते की मावशीला काहीतरी होतंय. बेट लावून सांगते, धावत पळत ती इकडे. हा, आणि मग त्या इथे आल्या ना की मग होणारे जाऊबाई आणि भाऊजी चौकात भेटतील. करेक्ट. मग काय, थोडासा ऍटिट्यूड, छोटस भांडण आणि मग तू माझ्याशी असा का बोललास आणि तू माझ्याशी अशी का वागलीस वगैरे 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 वगैरे. आणि मग अरे वा 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 वा, फारच चपखल असा उपाय शोधून काढला बरं का पोरांनी. काय चक्कर? ए नाही बाई, मला नाही बाई असं काही जमणार. अहो मावशीबाई, सोपं असतं ते. हो काय? ऐकले अनुभवाचे बोल. हो माई मावशी, अहो ठीक आहे, आपण करूया ना. आम्ही मदत करू ना तुम्हाला. काय करा आता? हा हा, हे बघ मी तुला शिकवते. लुक ॲट मी. सो असा हात छातीवर ठेव. हा, आणि असं म्हण, ऐ गो काहीतरी होतंय मला, मागे टेक मागे टेक. आणि म्हण, बापरे त्रास होतोय, काहीतरी होतंय. ऐ गो काहीतरी होतंय मला. वा वा. माई मावशी, जरा जरा तिकडे हात हात जरा तिकडे तिकडे घे ना. हात डावीकडे असतो ना आपल्या. व्हेरी गुड. हा, कंटिन्यू कंटिन्यू. ऐ गो काहीतरी होतंय. हा, ऐ गो कोण येते मला. ए नाही बघ, मला नाही रे जमत ना. मावशी अगं खरंच मम्माला पटेल. ती पूर्ण कन्व्हिन्स होईल तुला खरंच हार्ट अटॅक आलाय. हा, आणि आम्ही तुला चेअर करतो ना. 3 cheers for माई मावशी. हिप हिप. जाऊ द्या. हुर्रे. तू कंटिन्यू कर. ऐ गो कोण आली मला. जमतंय की. ऑल सेट आता. येस, डन डन. मी फोन लावते हा मम्माला. ऐ गो काहीतरी होतंय मला. माई मावशी, आता होणार जाऊबाईंना काही दिसणार नाहीये. कशाला करताय? आता शांत बसा. बोल राधे. काय करतेस आता? काही नाही. काय झालं? नाही काही नाही. ओके बाय बाय बाय. अरे तू फोन का ठेवला? थांबा थांबा, प्रेशर बिल्डिंग अप करते. अच्छा असं आहे का? आता करू? नाही नाही माई मावशी. मम्मा, ए मम्मा, ओढणी करतेस का मस्करी करतेस? केवढा वास पसरलाय वरपर्यंत येतोय. टचका लागला आधीच. काय चाललंय हिचं? मिसळ करतेस तू? क्या बात आहे. मी परवाच नीलला सांगत होते माहितीये की तुझ्या भाषेत ती गहिरी मिसळ असते ना, ती खूप दिवसात नाही खाल्ली वगैरे, पण आता मम्माच घरी करते म्हटल्यावर काय बेस्ट. बेस्ट कळेल बेस्ट आहे का काय आहे ते. अनामिकानी ज्या रेटनी त्याच्यात तिखट घातलाय ना, मला तर भीतीच वाटायला लागते. बापरे. पण मला एक सांग, मला तिखट मिसळ कुठे आवडते, मग तरी सुद्धा मम्मा कशी काय तिखट मिसळ करते? त्यात काय एवढं? पोहे उपमा करतो तशी मिसळ केली. मुळात ना उपमा पोहे करतो तशी मिसळ केली, हे लॉजिक इतकं इलॉजिकल आहे. मम्मा मला एक सांग, तुला साधी मिसळही झेपत नाही, तू एवढी तिखट मिसळ कशी खाणार आहेस ग? राधे, तुला इतर कामं नाही आहेत का?
मिसळ यावर चर्चा सुचतीये तुला? सुचतीये कारण तिखट मिसळ ही पट्याची फेवरेट आहे आणि हे मला राईट. काय म्हणायचं नक्की? काही नाही. राधे प्लीज आगाऊपणा करू नकोस. तर यात आगाऊपणा काय? आजी मी फक्त एवढंच म्हटले ना की तिखट मिसळ ही पट्याची फेवरेट आहे. तू काय अशी फक्त मान डोलवत बसणारस का? ओरड जरा तिला. आम्ही हा हा तुला कसं माहिती ग पट्याला मिसळ आवडते ते? अशी ओरडणारस तिला? कसं ओरडायचं सांग ना तू. ओरडते. मुद्दाम करताय का तुम्ही दोघी? अजिबात नाही. ए अबर राधा हा एक काम कर जा. पट्याला जाऊन मिसळ देऊ? मार हवा का तुला? कोपऱ्यावरच्या बेकरीत जा आणि पाव घेऊन ये. अंतर एवढी कशाला ओरडते? मी तिखटच खाणार आहे. मीडियम तुमच्यासाठी मागवले. इथली मिसळ गोड असते म्हणून तिखट मिसळ मागवता आणि नंतर नाका कानातनं धूर येतो तुमच्या. हे असं डिशेस खायला मी वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये जात राहते. बरोबर आहे, बाहेर जाऊनच खावं लागतं ना हिला, कारण स्वयंपाक तर येत नाही. म्हणून सारखं सारखं बाहेर जायचं, खायचं, परत यायचं, करण्याच्या नावाने बोंब. दादा तुम्ही खूप मस्त बनवला, एकदम परफेक्ट बनवलाय हा डिश. आणि इटालियन क्युझिन माझा फेवरेट आहे, मला खायला खूप आवडतं. आज मी हे खास करून माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या परिवारासाठी बनवलं. आय नो दादा, आय एम सॉरी. सच्चू तुझ्यासाठी मी या घरात आली आणि या घरातला प्रत्येक माणूस माझा इन्सल्ट करतोय. जरा उशीर होतोय, आपण निघूयात. मला ब्रेकफास्ट तरी कंप्लीट करू दे. बोलले जरा मला माझी गोळी काढून देतेस का रक्तदाबावरची? चल ये. सच्चू थांब ना, कुठे जातो? मी एकटी ब्रेकफास्ट करू का? माझ्यासाठी माझ्यासोबत थांब ना. चल मावशी, मी निघतो, मला पण उशीर. सौरभा, हे असले पदार्थ म्हणजे अनामिकाची आठवण. चेहरा किती हसरा ठेवलास ना तरी तुझा त्रास काही या मावशीपासून लपून राहायचा नाही. ती डिलिशियस आहे. दादाने माझा दिवस बनवला. एवढं सुंदर कुकिंग करतात आणि फक्त कुकिंगच नाही, हे सगळे डिशेस पण. ह्या डिशेस म्हणजे आम्ही काय फक्त वरण भात लावू शकतो का? तसं नाही सच्चू, आय एम शुअर अनामिकाने शिकवलं असेल हे. बघ ना किती छान आहे. त्यांच्यासोबत राहून दादाने हे सगळं शिकलंय. ऍक्च्युली तर ब्रेकअपचा इफेक्ट आहे. त्यांच्या ब्रेकअपमुळे आपल्याला एवढं चांगलं जर खायला मिळत असेल तर त्यांच्या पॅचअप कधी होऊच नाही. काय बोलताय मॅडम? तुम्हाला दिसत नाही का दादाला किती त्रास होतो? इतक्या प्रॉब्लेम मध्ये येतो का फक्त तुम्हाला चांगलं चुंगलं खायला मिळावं म्हणून त्यांचा पॅचअपच होणे असं बोलताय? काहीच वाटत नाही का तुम्हाला? पहिली गोष्ट रिया, दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं मस्करी होतं. आणि शेवटचा, आपण अजूनही घरी आहोत, कळालं? चांगलंपणे वाग. सॉरी सॉरी सचिन. सच्चू सच्चू बोल ना काहीतरी. सॉरी ना सच्चू. सच्चू लागलं, बघू दे एकदा. ठीक, एकदा बघू दे ना मला सच्चू. ठीक आहे. तर काय करतेस तू? मला माफ कर, मला तुला खूप लागलं का रे? खर तर मला हिला. सच्चू मी असं चांगल्या गोष्टी सांगू जेणेकरून जे काय लागलं ना तू विसरशील. तुला माहितीये आपण दोघे एका कॉन्फरन्ससाठी कोचीला जाणार आहे. खरं तर कॉन्फरन्स फक्त एकच दिवसासाठी आहे, पण आपण 2-3 दिवस जास्त राहणार.
टाइम्स जेणेकरून आपण एकत्र टाइम स्पेंड करू शकणार, एन्जॉय करू शकणार, चांगलं मुवमेंट घडवू शकणार. तसं तर मी खूप वेळा गेलीये कोचीला, पण नेहमी एकटीच असायची. आज तू माझ्या सोबत आहे. आणि तुला माहितीये कोचीमध्ये एक चांगला स्पॉट आहे जिथे बॉलिवूड सॉंगचा शूट होतं आणि कपलचा फोटोशूट होतं. आपण तिथे पण जाऊ आणि मस्त कपल फोटोशूट करू. हो ठीक आहे, ते बघूयात नंतर. आमची सगळी कामं झालेली आहेत आणि ते सुद्धा वेळेच्या आत. आणि हो, आज मॅडम ना पास्ता खायचा मूड आहे. सो आम्ही मस्तपैकी पास्ता ऑर्डर करतोय. तू खाणार आहेस ना? नाही नाही खाणार आहेस? कुठल्या सॉस मध्ये तेच? नाही बाळा, मला नकोय पास्ता. मी वरण भाताचा कुकर लावलाय आता. ए मम्मा, ए तू बरी आहेस ना? वरण भात कोण खातं? का वरण भातात काय वाईट आहे? काय चाललंय हिचं सकाळपासून यार? एक तर पहाटे पहाटे ती जाळ तिखट मिसळ खाल्लीस, आता आजाऱ्यासारखा वरण भात खात. तुला सांगते हे ना सगळं त्या एक मिनिट. काय वेडीस का तू? काय झालं? तू सरांचं नाव काढू नकोस प्लीज. तू सारखं सारखं याविषयी बोलतेस, मग असं झालं तर मॅम आपल्याशी काहीच बोलणार नाही. आणि किती नाही म्हटलं तरी त्या मिस करत असणार आहेत सरांना. हो यार, सॉरी सॉरी सॉरी. आणि विचार कर, मॅम इकडे एवढ्या अस्वस्थ आहेत, तिकडे सौरभ सर पण असेच अस्वस्थ असतील. रिसोटो खाताना मला अनामिका का आठवते सारखी. ठीक आहे, तिने मला या पदार्थाची ओळख करून दिली, पण म्हणून काय झालं? या जगात हजारो ठिकाणी मिळतो रिसोटो आणि लाखो लोक खातात रिसोटो. सौरभ, तुला रिसोटो आवडतो म्हणून तू रिसोटो मागवलास आणि म्हणून तू रिसोटो खातोस. तिचा काही संबंध नाही. फोकस फोकस रिसोटोवर फोकस. आवडला का? नाही आवडला ना? नाही, छान आहे, पण मुगाची खिचडी जास्त छान लागते. अनामिकाची आठवण. अरे यार, परत तिचा विचार. तिचा काहीही संबंध नाहीये. जाऊ दे, रिसोटो जाऊ दे. कामावर फोकस. फोकस सौरभ, कामावर फोकस. फोकस कामावर फोकस. कामावर फोकस. सौरभ, तू मूर्ख आहेस. रिसोटो नाही, कामावर फोकस. फोकस फोकस. म्हणजे त्यांना जर का आपण डेट केलं ना, तर अशी लोक कधीच आपल्याला सोडून लागतंय ना, सांगते काहीतरी सिरियसली, ते कधीच तुम्हाला सोडून जात नाही. आणि मग एखादा चहा कसा फ्रेश फ्रेश असतो, तसं ते त्यांचं नातं पण एकदम असं फ्रेश फ्रेश टिकवतात. मला पण आपलं नातं असं फ्रेश फ्रेश टिकायला हवंय. म्हणजे आधी मला असं अजिबात पटायचं नाही, त्यामुळे मग मी सोडून द्यायचा विषय. पण तरी सुद्धा मग कधी कधी विचार येतो की मग खरंच असं काहीतरी व्हायचं मला. अरे शेवटी चहाच मागवणार ना, उगाच कशाला मेन्यू कार्ड देतोयस? मला आवडतो चहा म्हणून मी मागवला. पट्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. सचिन, आपण खरंच कामासाठी बाहेर जातोय, आता कशाला तू ऍटिट्यूड दाखवतोय मला? आता काय स्वतःचा मोबाईल पण पाहायचा नाही का मी? तर त्याच्यासाठी पण परमिशन घ्यायची. तुमची ऍप्लिकेशन लिहून देऊ? किती रूड बोलतोयस तू सचिन. आणि प्लीज क्लायंट समोर असं वागू नको. आफ्टर ऑल आपण डेट करतोय. मॅडम, तुम्ही मला काय सांगितलं होतं? हे फक्त प्रोफेशनल कामासाठी जायचं, याच्यात पर्सनल काही नाही म्हणून. हो, बोलली होती ना मी. मग तिकडे हे कशाला मिरवायचंय तुम्हाला? हे बघ सचिन, इतका दिवस मी सिंगल होती आणि जर मी आता डेट करते, आय वॉन्ट पीपल शुड नो की आय हॅव अ पार्टनर. मला नाही जमणार असलं. समजावं लागणार आहे तुला. मॅडम, मी घरात कसं वागायचंय तुम्हीच ठरवताय. ऑफिसमध्ये कसं वागायचंय पण तुम्हीच ठरवताय. बाहेरच्या ठिकाणी कसं वागायचंय तुम्ही नाही ठरवू शकत. ठीक आहे, मी बाहेर कसं वागणार हे मी ठरवेन. आणि आय एम शुअर तू बघत राहशील मी कशी वागते.
किती वेळ झाला आम्ही दोघंच बडबडतोय, तू बोल ना काहीतरी. आम्ही? तू एकटीच बोलतेस राधा. नील आणि मी ऐकतोय फक्त. फाईन, मग आता तुम्ही दोघं बोला. ओके? तू आधीमध्ये जर का ब्रेक घेतलास तर कदाचित आम्हाला चान्स मिळेल बोलायचा. पण करू नकोस. बिचारा नील. बिचारा. हा, का? मी बिचारा असू शकत नाही. चेहरा बघ आरशात एकदा, कुठल्या अँगलने बिचारा वाटतोस तू? आपण एकत्र एकदा चेहरा बघू आरशात, मग ठरवू कोण बिचारा दिसतो आणि कोण. मला चेहरा ना प्रचंड असा सालस आणि समंजस. सालस म्हणजे काय? सालस आणि समंजस. सालस म्हणजे समंजस. सारखं सारखं अंगासाठी यायची गरज आहे का? कामासाठी आलोय ना आपण. सचिन, तू असं वागणं बंद करा. मग तुम्ही नीट वागा ना. आपण जे करतो ना ते नाटक आहे घरच्यांसाठी. घरी आणि ऑफिस मध्ये करतो ना, मग बाहेर करायची काही गरज नाही. प्रत्येक ठिकाणी काय आहे? चला आतमध्ये. रेड सॉस ऐक ना, हे काय आहे? गार्लिक आहे. आणि सचिन असं रस्त्यात कसं सोडून गेला हिला? याला नक्की रियाबद्दल काही वाटतं की नाही? घरी तर अगदी छान असतात. नक्कीच काहीतरी गडबड. बरं ऐका ना, तुमचं आवरलं की तुम्ही दोघं घरी जा. मला एक काम आठवलंय, ते आटपून येते मी पण घरी. कुठे चालले? तुला काय करायचं? राधे वाड्यावर जाते मावशींना भेटायला. आले लवकर. पण मग तिला फोन कर ना डायरेक्ट. म्हणजे त्यासाठी आमच्या बरोबरची इतकी फॅन्टॅस्टिक ट्रिप मिस करायची काहीच गरज नाहीये. त्या निमित्तानं भेट होईल बाळा. आले मी लवकर. कधी येणार आहेस परत? येते लवकर, मी अजून ठरवलं नाहीये. बाय. बघितलंस, हे असं चालू आहे. म्हणजे आता काय होणार? आता ती वाड्यात जाणार, मग ती मावशीशी खूप वेळ गप्पा मारत बसणार, मग संध्याकाळ होणार, मग तिकडे पट्या येणार आणि मग या दोघांची गाठ भेट होणार. थोडक्यात काय, या लोकांना मान्यच करायचं नाहीये. पण मुद्दा हा आहे की एकमेकांना बघितल्याशिवाय यांचा दिवस जातच नाहीये. सगळं ठीक आहे. तू का सारखी मॅम समोर सौरभ सरांचा विषय काढतेस? आवडतेस का? काय करू? तू बाहेर बोलतो, तो येतो विषय. सगळं आता सगळ्यांच्या समोर बोलायची काही गरज होती का? रेडी, रिया खोटी आहे हे सगळ्यांसमोर आणण्याच्या आधी ती कशी खोटी आहे याचे पुरावे नकोत का आपल्याकडे? पुरावे नसल्याशिवाय कोण विश्वास ठेवेल बल्ली आपल्यावर? हो, तू काय पुरावे हवेत होणार आहे जाऊबाई तुम्हाला? आपल्याला दिसतंय हे दुःखात आहे. आता त्या दिवशी ती रिया तिने पडण्याचं नाटक केलं तेव्हा त्या रियाला टाळून हे आप्पांची सेवा करायला गेले ना. आणि तुम्हीच तर आता बोलताय की हॉटेलमध्ये तुम्ही काय बघितलं हे दडपणाखाली दिसत होते. तुम्हीच बोललात ना. अजून काय पुरावे हवेत तुम्हाला? हो, आपल्याला दिसतंय हे नाही आहेत खुश त्या रिया बरोबर, जबरदस्ती राहतात, स्पष्ट आहे ना. तरीही घाई नको. अजून किती वाट पाहायची होणार जाऊबाई? हो, ती रिया अजून किती दिवस राहणार आहे या घरात? आणि माझा संसार उद्ध्वस्त होईपर्यंत मी वाट बघत बसायचे का? असं म्हणत नाहीये मी वल्ली. मग काय बोलायचंय तुम्हाला? मला नाही बोलायचं तुमच्याशी. जा, नाही बोलायचंय मला. ठीक आहे, मी जाते. पण एक लक्षात असू दे, ह्या घरात सगळ्यांना ती रिया खरी वाटते आणि तू खोटी वाटतेस. सत्य काय आहे ते फक्त मला माहिती आहे आणि तुझी मदत फक्त मीच करू शकते. हे लक्षात आहे ना तुझ्या? एक मिनिट. मग का मदत करत नाही आहात तुम्ही माझी? मी सांगतेय ना तुला, शांतपणे विचार कर. ती रिया साधी बाई नाहीये. तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कळायला नको का? आधी पुरावे गोळा करूया ना वल्ली, मग तिचं खरं सगळ्यांना सांगूया. नाही तर कोण विश्वास ठेवणार आपल्यावर? आणि तिला अंदाज आला तर ती अजून काहीतरी गडबड करून बसेल. मग ती कोण निस्तरणार आहे? तू निस्तरणार आहेस का? अजून गोंधळ नको. कळतंय मी काय सांगतेय? ऐक माझं. म्हणून शांतपणे विचार. तुला हे थांब जरा. तुम्ही बसा बघू इथे मावशी. हो हो, बरं. अगं मावशी, एक मिनिट. काय ग? या इथे.
माझी पोटी तापेल, बसा. अगं बाई, इथून हलू नका, मी करतीये सगळं. कर बाई, किती मी कर. करतीये ना, शांत बसा. अनामिका आज पण इकडेच. तिला माहितीये या वेळेत मी घरी येतो, तरी थांबले. मावशीला फोन करून विचारू का किती वेळ थांबणार आहे? नको, जाऊ दे. काय ग, इतकं मन लावून सगळं करतेस, पण तुझ्या चपला बाहेर बघून सौरभ आत येईल असं वाटतं का तुला? काय हो मावशी, देवा, अजून किती वेळ थांबणार आहे? म्हणजे माझ्याच घरात मलाच जायची चोरी आहे. अरे काय म्हणताय? हा येतो. हा आहे जरा. मावशी आता स्वयंपाक बाकीचा झालाय सगळा, फक्त कुकर लावायचा बाकी आहे. नाही नाही, मी काय म्हणते, मी कुकरचं बघते. तू एक काम कर ना, तू वल्ली काय करते जरा बघ ना, मला त्याची काळजी वाटते ग. अगं तिच्या डोक्यात कधी काय येईल काय सांगता येत नाही बाई. तुम्ही नका इतकी काळजी करू, मी पटकन डोकावून आले. हा, बघ मी कुकरचं बघ. काळजी आले बाकीचा हो आवरायला. हो हो. ऐका, तिरिया डोक्यात जायला लागली माझ्या, खूप डोक्यात जायला लागली. तिचा चेहरा बघितला ना तरी मला राग येतोय. मला इतका राग येतोय, इतका राग. तिकडे काय बघताय? माझ्याकडे बघा ना, मी बोलतेय ना काहीतरी. हे बघा, तिचं वागणं मला सहन होत नाही. हा, मला अजिबात सहन होत नाही. सहन होत नाहीये म्हणजे काय सहन होत नाहीये? तिचं वागणं, ती कशी वागते बघितलं का तुम्ही? तुम्ही मला बोलात ना, वल्ली शांत राहा, म्हणून मी शांत बसले. हा, तिचं वागणं बघितलं ना की माझी तळपायची आग मस्तकात जातीये. आणि आता जर मी काही केलं तर त्यासाठी मी जबाबदार नाही. काही करू शकते म्हणजे काय? काय करणार आहेस तू? खून, खून करेन मी त्या बाईचा. थोडी वेडी आहेस का वल्ली? काय बोलतेस तू? कळतंय का तुला? करणार. वल्ली, असे विचार मनात सुद्धा आणू नकोस. अजून काय करू मी? हा, तुम्ही तरी माझ्या पाठीशी उभे राहा ना. मी सतत तुझ्या पाठीशी आहे, पण तू हे असं जर का काही करणार असलीस ना वल्ली, तर मी सरळ सगळ्यांना सांगून टाकेन हिचा आणि माझा काही संबंधच नाही. असं कसं सांगाल? असं कसं सांगाल आपला संबंध नाहीये? हे बघा, जर खुनाच्या आरोपात पोलिसांनी मला अटक केली ना तर मी सांगेन की तुम्ही मला हे खून करायला सांगितलं. कोपरापासून हात जोडते मी तुला. धन्य आहेस बाई तू वल्ली. तुम्हाला नकोय नाही सगळं, मग त्या महामायेचा बंदोबस्त करा. दादा का फोन करतो? हॅलो हॅलो सचिन, अरे ती पार्टी आतमध्ये आहे का? पार्टी? पार्टी म्हणजे वल्ली? वल्लीसाठी फोन करेन का मी सचिन? मग मावशी? सचिन, मग कोण? मला कळत नाही काय बोलतोस तू. त्या आहेत का आतमध्ये? मी अनामिका. हो आहेत ना वाड्यात. का रे? त्या काय करतायत अजून इकडे? म्हणजे माझ्याच घरी मीच आत येऊ शकत नाही. काय काय चाललंय त्यांचं इतका वेळ आतमध्ये? वल्ली काहीतरी त्यांना बाहेर घेऊन गेली कुठेतरी. अरे सचिन, तू मला अशी उडवाउडवीची उत्तर दिलीस, मी आता कोणाच्या भरोशावर आत येणार आहे? मला माहिती नाही कुठे दोघी, पण हॉलमध्ये नाही येत. आम्ही हॉलमध्येच सगळे. हॉलमध्ये नाही येत? हो. बरं, एक काम कर, म्हणजे त्या हॉलमध्ये नाही येत म्हणजे कुठल्या तरी खोलीत असते. त्या हॉलमध्ये यायच्या आत मी पटकन वरती माझ्या खोलीत निघून जातो. तू एक काम कर, तू फोन सुरू ठेव, म्हणजे तुम्हाला लाईव्ह अपडेट देत राहशील. लाईव्ह अपडेट काय त्याच्यात द्यायचं आता? काही तुझं
नाही तिथे त्या, तू ये आणि मी ठेवतो फोन आता, जेवतोय. लोक विचार करतो हा याच्याच घराच्या बाहेर का उभा आहे, आत का जात नाही, कधी नव्हे तर शेजारच्या फडक्यानी जेवायला येता का असं विचारलं. काय किती मला हे मेल्याहून मेल्यासारखं झालं माहितीये. मला का माहित असेल? ते सांगतोय मी, ऐक की मला मेल्याहून मेल्याच. ऐको इतके डास सावताय तिकडे खाली पण. तरी दारातच उभा होतास? हो. वेडाच आहेस, निघून जायचंस ना कुठेतरी, मित्राकडे जायचंस, चंद्याकडे जायचंस ना. अच्छा, म्हणजे तू माझ्या घरी माझ्या वाड्यात माझ्या खोलीत येऊन टाइमपास करणार आणि मी तुझ्यासाठी म्हणजे तू माझ्या घरी आलेस म्हणून लोकांची घरं घेत फिरायचं. ठीक आहे, मग पुढच्या वेळी मला फोन करून सांग की मी बाहेर थांबलोय, वाट बघतोय. मी 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 तुला हे फोन करणार नाही. ओके, मग बस ताटकळत किंवा झोप, लोळ, काही कर. मावशी, काय ग, कुठे गेला होता तुम्ही दोघी? कुठे नाही, इथंच होतो. मग वल्ली कुठे आहे? ती पण आहे इथंच, येईल. मी निघते आता. हो. अगं हे काय, न जेवताच भरलेलं ताट सोडून? नाही सुनबाई, तुम्ही जेवूनच जा. हो, जेवून जा तू आता. नाही, मला भूक नाहीये आता. अगं आता तुला भूक नसायला काय झालं ग? काही नाही, भाचा आलाय ना तुमचा. सौरभ आला? मला बघितलं तर उगाच चिडचिड करेल. कधी आला बाई हा पोरगा? मग आला ते इथे का नाही आला? ते मला नाही माहित, पण वेड्यासारखाच वागतोय. म्हणजे मला बघितलं आणि लोटांगणच घातलं आणि उठून पण नाही बसला, लोळत पडलाय तिथे. लोळत? पलंगावर? जमिनीवर. आता तुम्हीच काय ते जाऊन बघा, मी निघते. बरं ये, मी बघते सौरभचं काय ते. पण तू पोचल्यावर कळव मला. हो, कळवते, येते. हा, आता या वल्लीचं निस्तरायचं तर हा विचित्र वागायला लागला. रोज प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्याच तर आहे. कसं सांभाळू मी सगळ्यांना? देवा परमेश्वरा, आता तूच कर बाबा काहीतरी. तुझी मदत हवी रे जरा, इथे मम्माला वेड लागलंय. काय बोलतेस तू? अरे खरंच, मध्येच हसत काय सुटते, मध्येच रडायला काय लागते. तिचा आणि पट्याचं बिनसल्यापासून ना काहीतरी मेजर घडलंय रे. तू एक काम करतोस, मम्मानी जसं तुला ट्रेन केलंय ना तिच्या हाताखाली, तसंच आता तू मला ट्रेन कर ना प्लीज. एक गपे राधा, काही काय मस्करी करतेस तू? मस्करी नाही करत आहे रे, खरंच सांगते. मम्मा काहीतरी विचित्रच वागते रे. तिला ना बहुतेक धक्का बसलाय या सगळ्या इन्सिडेंट नंतर. राधा सॉरी. सॉरी का? कारण ना हे सगळं माझ्यामुळे झालंय. नानांच्या हट्टापायी हा सगळा विषय सुरू झाला आणि मग तो वाढतच गेला. जर का नानांनी समजून घेतलं असतं ना तर आज मॅम आणि सर एकत्र असते. अगं तुला एक खरं सांगू, इनिशियली मलाही असं वाटलं होतं, पण मग नंतर मम्मानीच समजवलं. ती म्हणाली की एखादं नातं जर घट्ट असेल ना तर इतर लोक काय म्हणतात त्याने काहीच फरक पडत नाही. नातं टिकायचं तर टिकतं आणि तुटायचं तर तुटतं, पण हे सगळं त्या नात्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या लोकांमुळे होतं. बाकी कोण काय बोलतंय त्याने काहीच फरक पडत नाही. अरे सो तू खरंच काही केलेलं नाही, नको सॉरी. मग हॅलो हॅलो, हा राधाच बोलतेय ना. हॅलो हॅलो, रेंज गेली का? हॅलो नील. नाही, क्रॉस कनेक्शन लागलं वाटतं. अचानक एक समजूतदार मुलगी बोलायला लागली दुसऱ्या बाजूने, म्हणून म्हंटल. जास्त खेचू नकोस, कळलं ना? नाही, मला कळेच ना की तुझ्या रुसक्या आणि वेडपट राधावरून अशी एकदम समजूतदार आणि जबाबदार राधा कशी झाली ते. हे बघ, या राधाची ना खूप व्हर्जन्स आहे. काय गरज नाही, त्यापेक्षा मी डॉक्टरांना फोन करते. तुझी ना ते डॉक्टर नकोय का आम्हाला? मुलीनो, तुम्ही वाद घालायची ही वेळ आहे का? सच्चू जा, डॉक्टरना फोन कर. हो. नाही, त्यापेक्षा घरगुती आयुर्वेदिक उपाय करा, म्हणजे त्यांनाच बरं वाटेल यांना. अप्पा, कशाला हो हे सगळं? मला काय वाटतं माहितीये,
आपण ना लवकरात लवकर जाऊन डॉक्टरांनाच इकडे बोलूया, कारण आपण फोन करत बसलो तर त्यांना यायला वेळ लागेल, म्हणून आपणच जाऊया. मी आणि सचिन आम्ही दोघंही डॉक्टरांना घेऊनच येतो ना. तू का जाते? मी असताना तू का जाते? मी जाईन सचिन सोबत. चल सचिन. ए सचिन तुझ्या बरोबर येणार नाहीये, कळलं ना? काय येणार नाहीये? का म्हणजे? कारण मी जाते त्यांच्या बरोबर. थांबा, का भांडताय तुम्ही? वेडी आहेस का तू? मी वेडी नाही, तू वेडी आहेस. एक मिनिट सगळे शांत बसा. कोणी बोलू नका 2 मिनिटं. सचिन तू डॉक्टरांना आण. हा. वल्ली मावशीने सांगितलंय तो लेप कर. भाऊजी तुम्ही. वल्ली जा ना. हो पण मी सचिन बरोबर जाते ना डॉक्टर. जा. चल सचिन. नाही तुम्ही दादासोबत थांबा. मी वल्ली चल खाली. सौरभराव, मी तुमच्या पाठीला असं मॉलिश करून देतो. हा, तुमचा कुर्ता वर घ्या. हा. मी माझ्या रूम मध्ये जाते. ऐका ना पप्पा, एक विनंती करू का? काय? थोडा वेळ मला एकट्याला पडू द्या. मला बरं वाटेल. तुम्ही आराम करा निवांत. हा, आता तुम्ही म्हणत असाल तर म्हणजे मी आपलं बरं आहे. मी मला काही होत नाही असं. या तुम्ही. ठीक आहे. नको. ऐक. अरे देवा, या सगळ्यांच्या गोंगाटापेक्षा पाठीचं दुखणं परवडलं. किती लोक बोलवणार आहेत डॉक्टरांना? गेलाय ना सचिन. अहो चिडताय काय? मी आपलं मदत म्हणून विचारलं. मी चिडत नाहीये ते. ठीक आहे. असलाच आहे रे तो. आजकाल ना याच्या मनात काय चालू आहे मला काही कळतच नाही. ए तुझ्याशी बोलतोय. मला बघता येत नाहीये मान. तुझ्या त्या आव आणणाऱ्या मॅडमना कळवू नकोस, कळलं का? नील, नाहीतर येतील लगेच खोटी काळजी दाखवायला. मला काही झालं नाही, मला त्या नको तिकडे यायला. बर, मग खरी काळजी दाखवायला आल्या तर चालणार आहे का? ऐक सावकाश. मला उठता येत नाही म्हणून बरं वाटायला लागलं ना, फटके मारणार मी तुला. हो गंमत करतोय सर, मी नाही सांगणार त्यांना. नाही, नकोच सांगूस. काही गरज नाहीये त्यांनी इकडे यायची. मला नको त्या इकडे आलेल्या, कळलं का? आज काय त्या इथे येत नसतात. आज त्यांचा एकदम विशेष मूड आहे. ते सकाळी त्या गाणं गुणगुणत काहीतरी प्लॅन करत होत्या, विशेष बेत. मी पण नंतर तिकडेच जाणार. बघितलं का सौरभा, तुला वाटते तशी ती काय टिप्प गाळत बसलेली नाही तुझ्यासाठी. आनंदात आहे ती. चांगलं आहे की. नाही, त्यांचा मूड चांगला आहे तर चांगलंच आहे. मला नकोच आहे त्यांचा मूड खराब असायला. त्यांचा मूड असू दे चांगला, मला काय होऊ दे. नाही बरोबर आहे ना, बरोबर आहे. तुम्हाला काय, मला तुमच्या टोन वरनं वाटलं की तुम्हाला जरा प्रॉब्लेम. हे बघ, मला प्रॉब्लेम नाही आहे, कळलं का? त्यांचा मूड चांगला आहे, मला आनंद आहे. त्यांचा मूड चांगला असू दे, त्यांचा मूड चांगला राहू दे, मला काही हे नाही. माझा मूड पण चांगला आहे, एकदम ठणठणीत आहे मी एकदम. ऐकलंस का नी? उठता येईना बसता येईना, पण साहेबांचा मूड एकदम छान आहे बरं का आज. मावशी मी बरा आहे. या ना मावशी. जरा या बाजूला मान करा. त्या बाजूला होते का? एवढीच. आणि त्या बाजूला नाही. इथे दुखतंय का? हो हो हो. उठून बसताय का? नाही डॉक्टर. ओके ओके ठीक. डॉक्टर, कशामुळे अवघडली असेल याची पाठ? काहीच काळजीचं कारण नाहीये. काय बैठं काम असलं, कामाचा थोडा ताण जास्त असला, व्यायामाची सवय नसली की मग अशी दुखणी मान वर काढतात. आणि 40 नंतर झालं की जरा जास्तच त्रास होतो. हॅलो. हॅलो, हाय करायला वेळ नाही, कामाचं बोल. तू एकबोटे सरांना आपल्याविषयी सांगितलं नाहीयेस का? काय? हेच की आपण दोघं एकत्र नाही. ते कधी सांगायचं ते मी ठरवेन. बर.
त्यांचा फोन आला होता मला. आता परत आला की मीही ठरवेन कधी काय सांगायचं आणि काही नाही ते. तू ओरडलास? मी काय ओरडलो वगैरे नाही. आता ओरडला असलास तरी असूच दे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ते तुला फोन करताय. तुझा फोन लागत नाहीये तर प्लीज स्वतःचा फोन नेटवर्क मध्ये ठेव. माझा फोन कुठे ठेवायचा, काय करायचं, रेंज मध्ये का बाहेर, ते सगळं मी बघेन. तू का मला इतका ऍटिट्यूड देतोयस? तू फोन उचलत नाहीयेस, ते मला फोन करतात म्हणून मी तुला फोन केलाय. तू उचलू नकोस. मला ही अशी टाळाटाळ करायला नाही जमत. अच्छा, म्हणजे या निमित्ताने फोन उचलायचा आणि मग मला निरोप द्यायला फोन केला असं उलट निमित्त शोधायचं. मला काय गरज आहे तुझ्याशी बोलण्याची? गरज नाहीये, मग निरोप देऊन झाल्यावर फोन कट का करत नाहीयेस? अरे पण तुला त्रास होतोय ना मी फोन केल्याचा, तू कर की कट फोन. हे बघ तू फोन केलायस, तू कट कर. त्रास तुला होतोय ना माझा फोन आल्याने, मग तू कट कर. तू आज ऑफिसला का नाही गेला? ते मी तुला सांगायला बांधील नाही. नाही, मी अशी नुसती अंदाज बांधत नाही राहू शकत. सौरभला काय झालंय मला बघायलाच पाहिजे. अरे देवा ईश्वरा. नामिका, हा बोल गा नामिका. हॅलो मावशी, सूप मिळालं का? हो मिळालं. अगं बाई, मी तुला कळवायचंच विसरले ग. मिळालं. जरा वेगळं होतं पण आवडलं. आता नवीन चव घ्यायची सवय करायला हवी ना. हो ना, मला वाटलंच होतं. म्हणजे थोडं जास्तच दिलं होतं. म्हणजे काय, इतरांनाही पुरलं ना? हो सगळ्यांना पुरलं ना. मी, आप्पा, वल्ली सगळ्यांना पुरलं. सगळ्यांनाच पुरेल असं दिलं होतं मावशी. हो सगळ्यांना पुरलं, उरलं, सगळ्यांना आवडलं, सगळ्यांना. मी येऊ का तिथे? कशाला? सूप घ्यायला? नाही, माझा डबा आहे ना तिथे. डबा घ्यायला येऊ का? अगं मग विचारायचंय काय त्यात, ये ना. नाही, फक्त डब्यासाठी, नाही तर कशाला आले असतं ना. डब्यासाठी यायचं होतं फक्त. हो ये, डबा घ्यायलाच ये. येते.